नमस्कार मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेच्या नगरसेवकांची संख्या वाढणार. राज ठाकरेंची खेळी, पडद्यामागे घडामोडी काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईत महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट झालं आहे. येत्या 11 फेब्रुवारीला मुंबईत महापौर, उपमहापौर पदाची निवड होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निकालात भाजपचे सर्वाधिक म्हणजे 89 नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्या खालोखाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 65, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 29 आणि मनसेचे 6 आणि एमआयएमच्या 8 याशिवाय इतर नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबई महानगरपालिकेत 10 स्वीकृत नगरसेवकांची निवड करता येऊ शकते. मुंबईत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू आहेत. सत्ता समीकरणात स्वीकृत नगरसेवकांचा मुद्दा काळीचा ठरत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 10 स्वीकृत नगरसेवकांची निवड करता येणार आहे. याआधी ही संख्या 5 इतकी होती. या स्वीकृत नगरसेवकांच्या एका जागेसाठी मनसेने उद्धव सेनेकडे आग्रही धरला आहे. संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांचे जागा वाटप होते. त्यात सर्वाधिक 89 जागा जिंकणाऱ्या भाजपाला 4 स्वीकृत नगरसेवक निवडता येईल. यानंतर संख्याबळानुसार उद्धव सेना, शिंदे सेना आणि काँग्रेसच्या वाट्याला 1 जागा येतील. महापालिकेतील संख्याबळ पाहता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 3 स्वीकृत नगरसेवक निवडण्याची संधी मिळणार आहे. मात्र या 3 पैकी 1 जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला द्यावी अशी आग्रही मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या जागा वाटपात मनसेने समस्यांची भूमिका घेत 53 जागांवर उमेदवारी उभी केली होती. त्यामुळे आता त्यांची परतफेड म्हणून किमान 1 स्वीकृत नगरसेवक पद मनसेला मिळावे अशी भावना मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. त्याशिवाय सत्ताधारी पक्षांकडूनही मनसेला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. मनसेचे 6 नगरसेवक महापालिकेत निवडून आले आहेत. त्यात नगरसेवकांना महत्वाची पदे मिळावी आणि स्वीकृत नगरसेवक मिळावे यासाठी मनसे प्रयत्नशील आहेत. परंतु उद्धव सेनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर मनसे इतर पर्यायाचा विचार करू शकते असेही संकेत देण्यात येत आहेत. आता उद्धव ठाकरे मनसेची ही मागणी पूर्ण करणार का यावर मनसेची पुढील रणनीती ठरणार आहे. दरम्यान स्वीकृत नगरसेवकांची निवड आलेल्या नगरसेवकाप्रमाणेच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील चर्चेचा सहभागी होण्याची आणि प्रश्न मांडण्याची संधी मिळते. त्यांना दरमहा मानधन आणि विकास कामासाठी निधी दिला जातो. मात्र या स्वीकृत नगरसेवकांना मतदान करता येत नाहीत. महत्वाच्या पदावर म्हणजेच महापौर, स्थानिक समिती किंवा इतर समितीच्या अध्यक्षपदी बसता येत नाहीत. मतदानाचा अधिकार नसल्याने त्यांना धोरणात्मक निर्णयावर प्रभाव टाकण्याची क्षमता निवडणूक आलेल्या सदस्यांपैकी कमी असते. तर तुम्हाला काय वाटतं मनसेबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.